बघा, स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी दत्त जयंती उत्सव हा फारच असा विशेष मानला जातो किंवा आपण सर्वच जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळीपेक्षा सुद्धा दत्त जयंती हा आपल्यासाठी फारच विशेष आणि खास असा उत्सव मानला जातो किंवा मानतो. बघा, येत्या 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत स्वामींच्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आहे. दत्त जयंती आहे आणि त्याच निमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत. परंतु काही लोकांना काही अडचणी असल्या कारणाने त्या लोकांना गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही. तर अशा लोकांनी काय करावं हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, काही ना काही अडचणींमुळे गुरुचरित्र पारायण करायला मिळत नाही किंवा जमत नाही. तर अशांनी बघा, काही अडचणींमुळे गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही. काहींची लहान मुलं आहेत, काहींना सुतक विटाल आहेत. तर अशा लोकांसाठी किंवा अशा स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी काय करावं, कोणती सेवा करायची हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी सेवा कोणती करायची, तर आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र या ग्रंथाचे पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे 21 दिवस. आता बघा, पारायण म्हणजे स्वामी चरित्र ग्रंथातले 21 अध्याय एकाच बैठकीत वाचायचे म्हणजे एक पारायण. असे 21 दिवस आपल्याला हे पारायण करायचे आहे. बघा, ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी 2 बैठकीत केले तरी सुद्धा चालणार आहे, पण शक्यतो एका बैठकीत केलं तरी चालेल. बघा, फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आहे. कारण हा जो टाइम असतो हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो आणि त्यामुळे 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आहे. ही सेवा राहू कालात केली तरीही चालणार आहे. फक्त 12 ते 12:30 या कालावधीत किंवा या टाइममध्ये तुम्हाला ही सेवा स्किप करायची आहे. बघा, आता आम्हाला 21 पारायण जमत नाही, आम्ही 7 पारायण करू का, आम्ही 11 पारायण करू का, तर हो, चालणार आहे. तुम्हाला जसं जमेल तशी सेवा करायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आता बघा, काही लोकांना पारायणही करायला जर जमत नसेल किंवा पारायणही स्वामींचं करायला जमणार नसेल तर अशा लोकांनी 21 दिवस स्वामींच्या 11 माळी जप घेतला तरी चालणार आहे. स्वामींचा 11 माळी जप अखंड नामस्मरण 21 दिवस तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर हे सुद्धा करायला जमत नसेल तर त्या लोकांनी 21 वेळा तारक मंत्र 21 दिवस बोलला तरी चालणार आहे. 21 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे, ते सुद्धा 21 दिवस. ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे. काही लोकांनी या तिन्ही सेवा करायला जमत असतील तरीही अतिशय उत्तम, अतिशय सुंदर असं आहे. तुम्ही ह्या तिन्ही सेवा केल्या तरी सुद्धा चालणार आहे. थोडक्यात काय, आपल्याला जशी सेवा करायला जमेल तशी सेवा आपल्याला या 21 दिवसामध्ये करायची आहे, करायचा प्रयत्न करायचा आहे. आता नियम व अटी काय आहेत, तर 21 दिवस जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करतो त्या दरम्यान तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का, तर बघा, हे तुमच्यावरती आहे. तुम्ही करूही शकता किंवा नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे. परंतु तुम्हाला मांसाहार वज्र करायचा आहे, परअन्न घ्यायचं नाही आहे. बघा, परअन्न
घेतल्याने खूप दोष लागतात, अन्नातून खूप दोष लागतात आणि केलेली सेवा सुद्धा फळत नाही आणि त्यामुळे आपल्याला परअन्न हे वर्ज्य करायचं आहे. तर जे लोक बाहेर डबा वगैरे बाहेर मेसचं खात असतील तर अशा लोकांनी 3 वेळा गायत्री मंत्र बोलून त्यानंतर जेवण केलं तरी चालणार आहे. कांदा आणि लसूण खाल्लं किंवा वज्र नाही केलं तरी चालणार आहे. तुम्ही बोलाल मी बिस्किट खारी खाऊ शकतो का? तर हो, तुम्ही काहीही खाऊ शकता, फक्त परअन्न घ्यायचं नाहीये आपल्याला. आता परअन्नामध्ये तुम्ही बोलाल मी माहेरी जाणार आहे, तर माहेरचं ते आपलं माहेर आहे, ते परअन्न होत नाही, तर ते सुद्धा चालणार आहे. बघा, स्वामींची सेवा ही खूप सोपी आहे. त्याला कोणतेही जास्त नियम अटी या नाही आहेत. अत्यंत साधी सरळ सोपी सेवा आहे, जे करून आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून करायचा प्रयत्न करा. बघा, आता सेवेला सुरुवात करण्याआधी आदल्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल, मठ असेल किंवा मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, त्या मंदिरात जायचं आहे. तुम्हाला एक नारळ, खडीसाखर घेऊन स्वामींच्या पुढे नेऊन ठेवायचं आहे. स्वामींना विनंती करायची आहे की मी ज्या अडचणीसाठी मी सेवा करतो आहे त्या अडचणीतनं माझी मुक्तता करा किंवा ती अडचण लवकरात लवकर दूर करा, अशी आपण स्वामींना तिथे जाऊन विनंती करायची आहे आणि त्यानंतरच स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुमच्या जवळपास कुठे मठ किंवा केंद्र मंदिर नसेल तर तुम्ही अगदी घरात स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे जरी नारळ, खडीसाखर ठेवून त्यांना विनंती केली तरी सुद्धा चालणार आहे. बघा, महाराजांना तुम्ही कितीही सांगितलं की मला हे हवंय, मला ते हवंय, ते द्या, ते करा, हे करा, पण कसं आहे ना, आपल्या बाबतीत म्हणजे आपल्यासाठी जे योग्य असतं तेच परमेश्वर आपल्याला नेहमी देत असतो. त्यामुळे महाराजांकडे कोणतीही गोष्ट न मागता अगदी निस्वार्थपणे जरी सेवा तुम्ही केलीत ना तरी तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की महाराजांकडे काहीही मागू नका, महाराजांकडे देवाकडे काहीही मागू नका, अगदी निस्वार्थपणे सेवा करा. तुमच्या मनातल्या प्रत्येक गोष्टी देव बघत असतो किंवा त्यांना समजतं, ते आपसुकच त्या पूर्ण होतात. फक्त प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर कोणालाही काहीही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आली की आपसुकच आपल्याला त्या गोष्टी मिळतात. त्यासाठी अट्टहास करून काही उपयोग नाही. त्यामुळे निस्वार्थपणे सेवा करायचा प्रयत्न करा. मेवा मिळण्याची अपेक्षा न करता निस्वार्थपणे सेवा करायचा प्रयत्न करा. बघा, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा महाराज आपली खूप परीक्षा बघतात. ही परीक्षा सुरू असताना आपण मध्येच स्वामी सेवा सोडली तर आपण त्या परीक्षेत खरे उतरत नाही. आणि त्यामुळे मी सांगते की कोणतीही मनात इच्छा न बाळगता निस्वार्थपणे तुम्ही फक्त सेवा करत राहा. तुम्हाला महाराज हवं ते देतील. मनातल्या तुमच्या सर्व गोष्टी किंवा ज्या काही इच्छा आहेत त्या आपसुकच पूर्ण होतील. फक्त निस्वार्थपणे स्वामींची सेवा करायचा प्रयत्न आवर्जून करा. सेवा केल्याने तुम्हाला असं वाटेल महाराज खूप पैसा देतील, बंगला, गाडी, तर असं नाहीये. आयुष्यामध्ये खूप अडचणी असल्या तरी एखाद्या माणसाचं मन स्थिर असतं. का स्थिर असतं माहिती आहे? कारण त्याचा देवावरती विश्वास असतो आणि त्यामुळेच आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी जास्त करून शिकवल्या जातात की देवाच्या नामस्मरणात आपण इतकं लीन होतो की आपल्याकडे ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपल्याला खूप लहान वाटायला लागतात आणि आपण ह्या सर्व अडचणीतनं, संकटातनं कधी तरून निघतो हे आपल्याला सुद्धा समजत नाही. आपल्याला हे सर्व केल्याने एक शांती मिळते, समाधान मिळतं, मनशांती मिळते, सुख मिळतं. हे सर्व केल्याने तुम्ही म्हणाल फार पैसा भेटेल, गाडी, बंगला, लॉटरी लागेल, तर असं काही नाही. बघा, पैशापेक्षाही सर्वात महत्त्वाचं अशी गोष्ट ती म्हणजे आपल्या मनाची शांती, मनशांती. कधी कधी काय होतं, महाराजांसमोर उभं राहिलं की महाराजांकडे काय मागायचं हेच समजत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तरी नक्कीच होतं.
महाराजांसमोर उभं राहिलं की आपल्याला काय मागायचं हेच आपण विसरून जातो. बघा, हीच खरी ताकद आहे आपल्या स्वामी भक्तींची. स्वामी भक्तीची हीच खरी ताकद आहे असं मला तरी वाटतं. मी एवढी वर्ष करते स्वामी सेवा. मी मोठेपणा नाही सांगत आहे, पण स्वामींपुढे किंवा देवापुढे उभं राहिलं की आपल्याला काय मागायचं हेच मी विसरून जाते. आणि खरंच विसरून जाते, मी विसरून जाते, पण देव विसरत नाही. ते आपल्याला जी गोष्ट हवी ती त्या टायमिंगला ती आपल्याला मिळते. बस माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आणि मी तुम्हा सर्वांनाही हेच सांगेन, तुम्हीही हा अनुभव नक्की घ्यायचा प्रयत्न करा. बघा, आयुष्याचं सोनं होऊन जाईल. बघा, 21 दिवस महाराजांची ही सेवा करायचा प्रयत्न करा. आयुष्यात कोणाकडेही हात पसरायची वेळ तुम्हाला कधीच येणार नाही. इतकं महाराज भरभरून देतात. बघा, हा दत्त जयंतीचा उत्सव खरंच खूप महत्त्वाचा आहे, खास आहे. आपण सर्वजण या दिवसात खूप पारायण करतो, याग करत असतो, म्हणून तो खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. त्याचबरोबर बघा, संकल्प करायला विसरायचं नाही. संकल्प हा करायचाच आहे तुम्हाला. तुम्ही किती दिवस सेवा करणार आहात यासाठी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत असेल. आपल्याला उजव्या हातात फूल, हळद, कुंकू, अक्षता घेऊन तुम्ही त्यावरती पाणी सोडून तुम्हाला ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या समस्येसाठी तुम्ही हे पारायण करत आहात ते बोलून, तुमचं गोत्र वगैरे बोलून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. बघा, ज्या कोणाला या सेवा करायला जमणार नसतील त्या लोकांनी गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय याचं पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा, व्हिडिओ खूप लहान होता पण खूप महत्त्वाचा होता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.